पुस्तकाचे नाव आहे शिवाजी कोण होता. लेखक आहेत गोविंद पानसरे. दक्षिणा उपटण्यासाठी शिवाजीच्या काळात ब्राह्मणांनी शिवाजी विरुद्ध कोटी चंडी यज्ञ केल्याचा एक मजेदार उल्लेख शिवचरित्र साहित्यात आहे. दिल्लीच्या शहेनशहाचे मातब्बर सरदार मिर्झाराजे जयसिंग शिवाजी महाराजांना बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रात आले. त्यावेळी त्यांना शिवाजी विरुद्ध जय मिळावा म्हणून महाराष्ट्रात आले. म्हणून महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कोटी चंडी यज्ञ केला होता. तो उल्लेख असा: मिर्झा राजा जयसिंगाची चिंता, शिवाजी मोठा दंगेखोर, मोठा हुन्नरवंत आणि मर्दाना, शिपाई अंगाचा खासा, अफजलखान अंगे मारिला, शास्तखानाच्या डेऱ्यात शिरोनी मारामारी केली, आपणास यश कसे येईल म्हणून चिंता केली. तेव्हा मोठे मोठे ब्राह्मण पुरोहित यांनी उपाय सांगितला. दैवी प्रयोगी अनुष्ठाने करावी म्हणजे यश मिळेल. मग मिर्झा बोलिला, जे कोट चंडी करावी आणि 11 कोटी लिंगे करावे, कामनार्थ बगलामुखी कालरात्री प्रित्यर्थ जप करावा. 400 ब्राह्मण अनुष्ठानास घातले. प्रत्यही अनुष्ठाने चालिले. अनुष्ठानास 2 कोट रुपये अलाहिदा काढून ठेवले आणि 3 मास अनुष्ठान काढून सिद्ध केले. अनुष्ठानाची पूर्णाहुती करून ब्राह्मणास दानदक्षिणा देऊन संतर्पण केले. पण धर्मजल चालिले. शिवाजी जर ब्राह्मण प्रतिपालक होता आणि शिवाजीचे राज्य ब्राह्मण व हिंदू धर्मरक्षणाकरिता होते, तर एवढा कोटी चंड यज्ञ ब्राह्मणांनी कसा केला? छत्रपतींच्या राज्याभिषेकास ब्राह्मणांचा विरोध. महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदाने शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला विरोध केला. हे सत्य तर सर्वांना माहीतच आहे. चातुर्वर्णाच्या रचनेप्रमाणे व हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राजा होण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आणि क्षत्रियांनाच होता. शिवाजी शूर असला, त्याने राज्य कमावले असले तरी तो राजा होण्यास पात्र नाही, असे धर्ममत होते. काहींना त्यांच्या क्षत्रियत्वाची शंका होती आणि उरलेल्यांना तो मुळात क्षत्रिय कुळातला असला तरी संस्कारक्षय झाल्याने क्षत्रिय राहिला नव्हता. शिवाजीची मुंज झाली नव्हती. मंत्रविधीसह लग्न लागले नव्हते. मग शिवाजी राजा कसा होऊ शकणार? काही सनातनी धर्ममार्तंडांची त्यावरही कडी होती. ते सांगत होते, नंदांतम क्षत्रिय कुलम. नंद राजाचा अंत झाला तोच क्षत्रिय कुळाचा अंत होय. त्यानंतर कोणी क्षत्रिय उरलाच नाही. अकबराच्या काळी कृष्ण भट्टशेष याने शूद्राचार शिरोमणी नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याने असे प्रतिपादन केले की परशुरामाने संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली. आता हिंदू धर्मात राजतेजाचे व राजवंशाचे क्षत्रिय कोणीच उरले नाहीत. मग शिवाजीचा राज्याभिषेक कसा करणार? महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांपैकी कोणी राज्याभिषेक करण्यास तयार नाही. म्हणून मग काशीचा गागाभट्ट आला व त्याने साग्र संगीत राज्याभिषेक वैदिक पद्धतीने केला. तसे गागाभट्टाचे मूळ घराणे नांदेडचे, पण तो विद्वान ब्राह्मण काशीस होता. राजांनी त्याला व इतर ब्राह्मणांना प्रचंड दक्षिणा दिला. यात काही अतिशयोक्ती असेल, पण एक वर्णन असे आहे की गडावर राज्याभिषेक समयी राजांनी ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून इतके सोने दिले की त्यांना ते गडावरून खाली आणता येईना. शिवाजीचे ब्राह्मण सहकारी. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी विरोध केला होता. त्यावरून किंवा महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी मिर्झाराजे जयसिंग यांना यश मिळावे म्हणून कोटी चंडी यज्ञ केला होता. त्यावरून महाराष्ट्रातले सर्व ब्राह्मण शिवाजीच्या विरुद्ध होते, असा कोणी निष्कर्ष काढला तर तो मात्र पूर्णतया चूक ठरेल. हा प्रश्न केवळ व्यक्तिगत या किंवा त्या ब्राह्मण समूहाचा नव्हता किंवा या किंवा त्या पुरोहिताचा नव्हता. प्रश्न मूळ चातुर्वर्ण धर्माचाच होता व आजही आहे. शूद्र हे प्रजापतीच्या पायापासून जन्माला आले. वरील 3 वर्णाची सेवा करणे हे त्यांचे धर्मकर्तव्य आहे. त्यांना राजा होता येणार नाही अशी धर्माज्ञा आहे. राजा हा देवाचा अंश असतो आणि शूद्रात देवाचा अंश असणे शक्य नाही. म्हणून शूद्र राजा होऊ शकत नाही असा धर्माचा आग्रह आहे. मुसलमान राजा होऊ शकतो पण शूद्र होऊ शकत नाही, अशी सनातन हिंदू धर्माची रीत आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध धर्माचाच होता, नुसता ब्राह्मणांचा नव्हता. शिवाजीच्या स्वराज्य उद्योगात अनेक ब्राह्मण साथीदार होते. दादोजी कोंडदेव हा पुण्याचा जहागिरीचा कारभारी होता. मोरोपंत पिंगळे हे तर मुख्य प्रधान होते. मोरोपंत, अण्णाजी दत्तो, दत्ताजी त्र्यंबक हे प्रधान तर होतेच, पण मोठे कुशल सेनानी होते. शिवाजीची आग्र्याहून सुटका करून घेण्याच्या रोमांचकारी घटनांत त्र्यंबकपंत डबीर आणि रघुनाथपंत कोरडे ह्या महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी व कृष्णाजी काशे व विसाजी या उत्तरेकडील ब्राह्मणांनी मोलाची मदत केल्याची इतिहासाने नोंद केलेली आहे.
तेव्हा प्रश्न नुसता ब्राह्मणांचा नव्हता, तर सनातन हिंदू धर्माचा होता, त्या काळाच्या मर्यादांचा होता व या मर्यादा शिवाजीने सुद्धा स्वीकारून मान्य केल्या होत्या. म्हणून सकृत दर्शनी आज हास्यास्पद दिसणाऱ्या गोष्टी त्या काळात घडल्या. संस्कारक्षय झाला वगैरे आक्षेपांना उत्तर म्हणून गागाभट्टाने शिवाजी महाराजांची मुंज 44व्या वर्षी केली. मंत्रविधीसह पुन्हा विवाह केला. दान दक्षिणा म्हणून लक्षावधी सुवर्ण मोहरांची उधळण करावी लागली आणि मग राज्याभिषेक झाला. हिंदू धर्मरक्षक म्हणून शिवाजीला बिरुदावली लावणाऱ्या आजच्या तमाम मतलबी धर्मांधांनी ही गोष्ट विसरू नये की याच हिंदू धर्माने व याच धर्माच्या रक्षकाने शिवाजीला राज्याभिषेक करायला विरोध केला होता व 44व्या वर्षी मुंज आणि एकदा झालेला विवाह पुन्हा दुसऱ्यांदा करणे असल्या हास्यास्पद गोष्टी करविल्या होत्या. अर्थात हिंदू धर्म मानणाऱ्या शिवाजीला सुद्धा या काळात आणि धर्माच्या मर्यादा होत्या. प्रत्येक थोर पुरुषाला काळाच्या मर्यादा असतात, परिस्थितीच्या मर्यादा असतात, तशा त्या शिवाजीला सुद्धा होत्या. गौरव करण्याच्या भरात तारतम्य सोडून काही वेळा शिवाजी महाराजांचा काळ निरपेक्ष गौरव केला होता. शिवाजीचे राज्य धर्मनिरपेक्ष राज्य होते, शिवाजी खरा समाजवादी होता, इत्यादी हास्यास्पद विधाने सुद्धा काही मंडळी करतात. अर्थात ते खरे नाही हे स्पष्ट आहे. सरंजामी समाज रचनेच्या काळात स्वतः एक राजा असलेला शिवाजी धर्मनिरपेक्ष असणे शक्य नव्हते, समाजवादीही असणे शक्य नव्हते. शिवाजी त्याच्या समकालीनांपेक्षा किती लांब पल्ल्याचा विचार करीत हे महत्त्वाचे. त्या परिस्थितीतही त्याने किती दूरदृष्टीचा विचार केला आणि त्या परिस्थितीतही त्याने किती प्रगतिशील पावले उचलली, राजा असूनही रयतेची कशी कदर केली हे महत्त्वाचे. शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक रायगडावर शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस म्हणजे 6 जून 1674 रोजी झाला हे बहुतेक सर्वांना ठाऊक आहे. परंतु शिवाजीचा आणखी एक दुसरा राज्याभिषेक झाला होता. तो पहिल्या राज्याभिषेकानंतर लगेच साधारणतः 3 महिन्यांनी ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध पंचमीस झाला होता. निश्चलपुरी गोसावी या नावाचा हा कोणी यजुर्वेदी तांत्रिक गोसावी होता. पहिल्या राज्याभिषेकानंतर तो शिवाजी महाराजांना भेटला. दरम्यान पहिल्या राज्याभिषेकानंतर 13 दिवसांनी शिवाजीची थोर आई जिजाबाई हिचे निधन झाले होते. शिवाजीचा सेनापती प्रतापराव गुजर लढाईत मारला गेला होता. शिवाजीची एक पत्नी काशीबाई मृत्यू पावल्या होत्या. ह्या सर्व गोष्टी पहिला राज्याभिषेक करताना गागाभट्टाने चुका केल्या म्हणून घडल्या आहेत असा निश्चलपुरीचे म्हणणे होते. त्याने मुहूर्त बरोबर काढला नव्हता, उपदेवतांना संतुष्ट केले नव्हते, त्यांना बळीचे दान दिले नव्हते, त्यामुळे ह्या आपत्ती ओढवल्या असे त्यांचे म्हणणे होते. शिवाजी महाराज व त्यांचे सल्लागार हे धर्मश्रद्ध व पापभीरू होते. त्या सर्वांना त्या काळातील जाणीवांच्या व ज्ञानाच्या मर्यादा होत्या. त्यांनी निश्चलपुरीचे म्हणणे मान्य केले आणि मग पुन्हा दुसरा राज्याभिषेक झाला. पुन्हा उरल्या सुरल्या देवदेवतांना यज्ञ करून व दाने देऊन संतुष्ट केले गेले. तांत्रिकांना पुन्हा दक्षिणा देण्यात आल्या. एकाच व्यक्तीचे 2 राज्याभिषेक झाल्याचे कुठेच ऐकिवात नाही. अर्थात 2-2 राज्याभिषेक करून आणि 2-2 वेळा देवदेवता व ब्राह्मण पुरोहितांना संतुष्ट करूनही उपयोग झालेला दिसत नाही. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांना स्वतः जेमतेम 6 वर्षेच आयुष्य मिळाले व ते अकालीच मृत्यू पावले. काळाच्या व तत्कालीन जाणीवांच्या मर्यादा लक्षात घेऊनच या 2 राज्याभिषेकांकडे पाहायचे एवढेच तात्पर्य. 96 कुळी वाल्यांचा शिवाजी विरोध. त्या काळी शिवाजी महाराजांना शूद्र किंवा हलक्या जातीचा समजणाऱ्यांत महाराष्ट्रातील फक्त ब्राह्मणच होते असे नाही. स्वतःला क्षत्रिय म्हणविणारे 96 कुळीचे मराठे सरदारही शिवाजीचा राजा म्हणून सुरुवातीस हक्क मानत नव्हते. या महन्मन्य कुळीत 96 नावे आहेत. अजूनही कर्मठपणाने जातीपाती पाहून सोयरसंबंध ठरविणारे आणि स्वतःला उच्च मराठे समजणारे भोसले आडनावाच्या मराठ्यांना हलके समजतात. त्या काळी जवळजवळ सर्वच 96 कुळीचे मराठी स्वतःस राजे म्हणवत. शिंदे राजे, मोरे राजे इत्यादी त्यांची राज्ये नव्हती, पण ते स्वतःस राजे म्हणवत. नगर जिल्ह्यात व आजूबाजूस अजूनही जवळजवळ सर्व मराठे स्वतःच्या आडनावापुढे पाटील लावतात, जसे लांडगे पाटील, कोल्हे पाटील, काळे पाटील, विखे पाटील इत्यादी इत्यादी. सारेच पाटील. स्वतःला राजे म्हणविणारे तेव्हा ते 96 कुळीचे मराठी शिवाजीबरोबर कसे वागत याची एक कथा नमूद आहे. जावळीचे मोरे हे विजापूरशाहीचे एक सरदार होते. त्यांना राजे म्हणत. शिवाय त्यांना चंद्रराव ही पदवी होती. या जावळीच्या मोऱ्यांनी शिवाजीच्या स्वराज्य कार्यात सहभागी व्हावे म्हणून शिवाजीने प्रयत्न केले. पत्रे पाठविली, दूध पाठविले, ऐकेना. तेव्हा जरबेचा खलिता पाठविला अन इशारत केली की जर ऐकणार नसतील
तर जावळी काबीज करू आणि कैद करू. या पत्रात शिवाजीने स्वतःस राजे असे संबोधले होते. या पत्रास जावळीच्या मोऱ्यांनी उर्मटपणाने उत्तर दिले, तुम्ही राजे कसे? तुम्ही स्वतःला राजा म्हणून घेता म्हणून तुम्ही राजे? तुम्ही जेवत असाल तर हात धुवायला जावळीत या, आमचे युद्ध होऊ द्या. अर्थात शिवाजीने मोऱ्यांची इच्छा पूर्ण केली, युद्ध केले व जावळी जिंकली हा भाग वेगळा. जावळीचे मोरे स्वतःला राजे म्हणवत, परंतु शिवाजीला राजा मानायला तयार नव्हते. ही या संदर्भात महत्त्वाची गोष्ट.